पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील किवळे येथील शेतकरी विजय गायकवाड यांनी महार वतन जमिनीबाबत फसवणूक झाल्याचा आरोप करीत न्याय मिळावा यासाठी मंगळवार 12 मेपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनासंदर्भात त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले। त्यावेळेला ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझ्यातर्फे आणि माझे आतेभाऊ विजय नारायण गायकवाड यांच्यातर्फे सादर नमस्कार। या ठिकाणी आपण सर्व जमा झालेलो आहोत कारण विजय गायकवाड यांचं गाव किवळे, त्यांची राहती जमीन या ठिकाणी आहे आणि 91-3 आणि 91-1 या प्रकरणी आपण या ठिकाणी आहोत। त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्याला वाचा पावण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलो आहोत। मी माझ्या दादाला अशी विनंती करतो की त्यांनी पत्रकार बंधू भगिनींना कुठेतरी या ठिकाणी प्रबोधन करावं। नमस्ते पत्रकार बंधू भगिनींनो, मी विजय नारायण गायकवाड, मी प्रॉपर देवरूचा किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे येथील प्रॉपर रहिवासी। मी शेतकरी, माझी महार वतनाची जमीन, मी किवळ्यामध्ये लहानाचा मोठा झालो आणि माझ्याच भावकीची जमीन मी घेतली। त्याच्यानंतर मी माझे IPS अधिकारी विक्रम नरेंद्र बोके यांची माझी मैत्री झाली। जास्त विश्वासाने मी त्यांना डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि मुक्तिआरपत्र करून दिले। आता हे करून दिल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्यांच्या मिसेस विभा विक्रम बोके यांच्या नावाने एक विंडसर नावाची कंपनी खोलली। विंडसर नावाच्या कंपनी खोलून त्यांनी काय केलं, विनोद हल्लार काय मुंबईचे धनाटे बिल्डर आहेत, यांनी त्या दोघांनी मिळून त्या जमिनीची परमिशन काढली, परवानग्या काढल्या। आता ह्या परवानग्या सगळ्या बेकायदेशीर, याच्यामध्ये महार वतनाच्या जमिनीचे जे अधिकार मिळवले, त्यांनी परवानग्या मिळवल्या, ते सगळ्या खोट्या आहेत। त्यातून बऱ्याचशा अटी शर्तीचा भंग झालेला आहे। माझी कुठं म्हणजे तिथं कुठलीच गोष्ट मला जमेल धरून केलेली नाही आहे, मला विचारलं नाही आहे किंवा माझी जबाब झालेली नाही आहेत, कुठलीच गोष्ट माझी झालेली नाही। तरी तशा याच्यातून विक्रम बोके साहेबांनी, आता त्यांचा संबंध रेव्हेन्यू खात्यामध्ये असल्यामुळं त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लेवलने ह्या सगळ्या परवानग्या मिळवल्या। त्याच्यानंतर काय झालं, ह्या अटी शर्तीचा भंग झाल्याच्या नंतर मला हे समजलं आणि मग मी त्याच्यावर मुख्यमंत्री, महसूल मंत्री, महसूल सचिव यांना निवेदनं दिली आणि दिली असून आझाद मैदानावर आता मी उपोषणाला बसलो। मी आझाद मैदानाला उपोषण करतोय की या जमिनीचा अटी शर्तीचा भंग झाला तर शासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे यांना तातडीने चौकशीचे आदेश व्हावे आणि ही महार वतनाची जमीन ही सरकार जमा व्हावी आणि मला योग्य तो न्याय मिळावा, अशी माझी मागणी आहे आणि विनंती।